नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये आज आपल्याला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पल्लवी जोशी भेटायला आल्यात आणि अर्थात मी खूप एक्सायटेड आहे. कारण काही मोठी माणसं असतात ना, ज्यांनी आयुष्यात खूप काही केलेलं असतं आणि त्यांचे वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून ते आपल्यासमोर आलेले असतात. तर त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हा आम्हा सगळ्यांनाच असते. त्यामुळे खूप असे प्रश्न साचले आहेत मनात, जे त्यांच्यासमोर मी आता असे भडाभडा बोलणार. सो पल्लवीजी, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या शोमध्ये. थँक्यू व्हेरी मच. द बंगाल फाईल्स आमच्या भेटीला येतोय आणि ज्या आधी काश्मीर फाईल्सने जे आम्हाला एक काय म्हणतात आमचं डोकं हे करून सोडलं होतं, भंडावून सोडलं होतं, काश्मीर विषयी जाणून घेण्याची उत्सुकता आम्हाला लावून ठेवली होती, ती आता तुम्ही पुढे पुढे नेली आहेत, अजून वाढवली आहेत. सो मी थोडं मागे जाईन. काही 50 वर्षांपूर्वी, म्हणजे त्या यंग आहेत पण 50 वर्ष म्हणजे तुम्ही वयाच्या 4व्या वर्षापासून काम सुरू केलंय. त्यामुळे एक असं असतं ना की ज्या वयात आपण आई बाबांबरोबर चॉकलेट खाणं आणि खेळणं, मस्ती करणं हे सगळं माहितीच नसतं, कॅमेरा काय आहे इथपर्यंत नॉलेज नसतं, तिथे तुम्ही कॅमेराला फेस केलंय. हा, आणि आम्ही किस्साही ऐकलाय की मस्त एक छान फटकाही बसला होता आणि त्यानंतर मात्र तुम्ही मागे वळून पाहिलं नाही. मला एक तर त्या किस्स्यापासून ऐकायला आवडेल. आणि ती एंट्री कशी 4थ्या वर्षी, कारण आम्हाला माहिती आहे बाबाई या इंडस्ट्रीत होते, ती एंट्री झाली, पण असं म्हणतात की खूप स्ट्रगल असतं. पण मला तर थोडासा थोडक्यात प्रवास आणि तो किस्सा ऐकायला माझी आजी विमल घैसास, हो. तिच्यापासून सुरुवात झाली. आणि सगळेच आई सिंगर होती माझी, म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल आई शिकलेली आणि शिकवायची. त्याच्यामुळे सगळी कला संस्कृती ही घरातच. आमच्या वडील लेखक आणि निर्माते, त्यांनी बरीच नाटकं त्यांनी प्रोड्यूस पण केली होती, लिहिलीही आहेत. सो आमचं एक माझ्या आजीचं एक कलापथक होतं आणि त्या कलापथकात आमच्या सगळ्यांचीच सुरुवात तिथूनच झाली. म्हणजे माझा भाऊ, माझी बहीण, लहानपणी आम्हाला स्टेजवरती पाठवलं जायचं. काही नाही करायचं तरी सुद्धा बाल शिवाजीचा तो पूर्ण ड्रेस घालायचा, जिरेटोप वगैरे, आणि तलवार पकडून उभं राहायचं. बाल शिवाजीची भूमिका एवढीच, दुसरं काही नाही. आणि त्यामुळे कुठेतरी एक पब्लिक समोर यायची जी एक सवय पाहिजे की त्यांच्या समोर जाऊन आपण उभं राहिलं पाहिजे, तर हा सगळा अगदी सुरुवातीला कळण्याआधीच तो काढून टाकला गेला आमचा सगळ्यांचाच. पुढे मला आधी काम करायचं नव्हतं चित्रपटात, अजिबात मला आवडायचं नाही. मला काहीतरी वेगळंच, मला इंटिरियर डिझायनर, आर्किटेक्चर, मग मला ह्या टर्म्सही तेव्हा माहिती नव्हत्या, मी इतकी लहान होते. पण मला कुठेतरी एक माझं स्वप्न होतं की लोकांचं घर आपण सजवावं, कारण लोकांना माहिती नसतं आपलं घर कसं सजवायचं. कुठेतरी दिवाणखान्यात काहीतरी बेड ठेवून देतात, कॉट्स लावून ठेवतात, तिकडे सोफे पाहिजेत, एक फ्लावर पॉट पाहिजे, असं काय काय मी लहानपणी माझ्या आजीला सांगत बसायची. तर कर्मधर्म संयोगाने मग शेवटी एक फिल्म मी केली आणि त्यात माझ्या वडिलांचे मित्रच होते, ते डिरेक्टर होते ते, आणि त्यांनी मला एका शॉर्टमध्ये रडायला सांगितलं की मी काहीतरी त्या नागदेवतासाठी गाणं म्हणते आणि तो काही येत नाहीये, त्याच्यामुळे मी आपली रडते. तर मला असं बसवलं आणि मला सांगितलं रड. तर आता असं बसून रडणं म्हणजे 4थ्या वर्षी 5व्या वर्षी मला कळत होतं की फार कृत्रिम प्रकार आहे हा, आणि मला सारखं हसू येईल, कारण 50 लोकांचं युनिट समोर उभं आणि मला बघत होतं ते, त्यामुळे मला सारखं हसू येत होतं. आणि समोर ते डिरेक्टर बिचारे, माझ्याकडून त्यांना पाहिजे ते एक्सप्रेशन्स मिळत नव्हते, म्हणून ते आणखीन करून दाखवायचा प्रयत्न करत होते. आणि ते आपले पल्लवीरो, आणि त्यांचा चेहरा इतका विचित्र होई की मला अजून हसू येई तिकडे. मग त्यामुळे मग त्यांनी बाबांना जाऊन सांगितलं की तुम्ही ओरडा तिला. मग बाबा येऊन ओरडले मला. तर मग मला कळलं की हे खोटं आहे सगळं, आणि बाबा काही खरं चिडलेले नाही आहेत. मग त्यांनी बाबाला सांगितलं की तुम्ही लगावून द्या तिला. तर बाबा म्हणाला नाही, मुलांवर हात नाही उचलत. मग शेवटी त्यांचा पेशन्स संपला. मग ते परत काहीतरी 10वा 12वा रिटेक काहीतरी चालू होतं आणि परत म्हणत होते रो पल्लवी, थोडा और रो, आणि त्यांनी असं पटकन अशी मला एक मारली. तर ती आता मला खरं आठवत नाहीये मला लागलं किती का नाही लागलं काय, पण तोच एवढ्या लोकांसमोर तो अपमान झाला माझा, तेवढं माझ्या अगदी लक्षात आहे. आणि मी जी रडायला लागले त्याच्यानंतर, असे टप्प माझे असे डोळ्यातून पाणी माझ्या पडायला लागलं. आणि ते खुश, त्यांनी कटच म्हटलं नाही, मला रडू दिलं भरपूर. आणि
ते कट म्हणे ना तोवर मी थांबवे ना. म्हणजे तिकडे माझ्या वडिलांनाही कळलं की कुठेतरी मुलगी हिला प्रोफेशनलिझम कळतो. आणि मग ते कट म्हणाल्यावर मी उभी राहिले. म्हटलं मला नाही करायचं काम. तर ते म्हणाले पॅकअप हिला घेऊन जा, आज ही करणारच नाही, बिथरली आता ही काम करणार नाही. आणि आम्ही त्या राजपीपलाला होतो गुजरातमध्ये शूटिंग करत. मग एक 3-4 दिवस गेले आणि काही करायला नव्हतं तिकडे, कंटाळा आला होता. तर मग मी बाबांना म्हटलं की काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे ह्यांना काम करायचं नसेल तर चलूया ना वापस परत आपण. मग बाबांनी त्यांना फोन केला की असं असं म्हणते ती, म्हणे मग घेऊन ये, आजपासून आपण परत सुरू करूया काम. आणि मग तिथून आणखीन माझं बाकी सीन्स सुरू झाले. आणि ते पूर्ण चित्रपट बायलिंग्वल फिल्म होती ती. हिंदीमध्ये रक्षाबंधन नाव आणि मराठीत खम्मा मारावीरा, नाही सॉरी गुजरातीत खम्मा मारावीरा. आणि ती गुजरातीत प्रचंड चालली फिल्म, हिंदीत नाही चालली अजिबात. सो त्या फिल्मचे माझे खूप किस्से आहेत. म्हणजे एक अक्षरशः पुस्तक लिहिता येईल असे किस्से आहेत ते. कारण पहिलीच फिल्म माझी, त्याच्यामुळे मला सगळंच नवीन होतं. आणि मला खूप हसलेत लोक माझ्यावर. आणि आता मी पण म्हणजे त्या विचार करते जेव्हा त्या गोष्टींबद्दल तर खूप हसू येतं की. पण ती रिलीज झाल्यानंतर तुम्हाला लोक ओळखायला लागलेली असंही आम्हाला कळतंय. म्हणजे त्या वयातही हो, मला परमानंद झाला होता. म्हणजे मला लोक ओळखायला लागली म्हणजे वाह काय झालं आपल्याला, काय केवढा मोठा खिताब मिळाला असं झालं होतं. आणि त्याच्यात मी खूप खुश झाले. आणि मी हॉटेलमध्ये येऊन इतकी मी मस्ती आणि धिंगाणा सुरू केला. मी टेबलवरती हे उडी मारली एकदम बेडवरून आणि ते टेबल सटकलं आणि मी पडले. आणि मग माझा पाय स्प्रेन झाला होता. आणि त्याच दिवशी संध्याकाळी गुजरात गव्हर्नमेंटकडून मला बेस्ट चाइल्ड ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळणार होता. तर मग मी आणखीन थैमान सुरू केला. मी म्हटलं नाही, अवॉर्ड तर मीच घेणार काही झालं तरी. मग बाबा मला कडेवर उचलून घेऊन गेले होते स्टेजवर आणि त्या राज्यपालांकडनं आम्ही मग अवॉर्ड घेतला. घरामध्ये जरी असं असतं ना की सगळं वातावरण तर आहे, पण आई बऱ्याचदा, बाबा नसले तरी आई बऱ्याचदा खूप प्रोटेक्शन असतं तिचं, म्हणजे किंवा ते प्रोटेक्टिव्ह असते ती, की आपल्या मुलांना लगेच नको बाबा इथे, किंवा इथलं क्षेत्र त्यांना माहिती असतं, त्यामुळे कदाचित ते जास्त अधिक काळजी घेतात. तर आई बाबांचं ते बिंदास्त हे होतं की नाही, या क्षेत्रात तुला जर करिअर करायचं तर तू कर, किंवा कसा सपोर्ट होता आणि कसं त्यांनी केलं? सपोर्ट पुष्कळ होता. आईची इच्छा होती की मी गायिका बनावं. कारण मला तुम्ही गाताही म्हणजे मला म्हणजे काही आहे ना आपल्याला गॉड गिफ्टेड काही गोष्टी असतात. त्यातलं मला एक गाणं हे मला म्हणजे ईश्वरी देणगी आहे, ज्याचं मी काहीही केलं नाही पुढे. म्हणजे माझ्याकडून मी काही केलेलं नाही, ते फक्त ईश्वरी देणगी एवढंच. तर त्यामुळे आई कोणतं तरी मला एक गाणं, अनामिका चित्रपटातलं एक गाणं होतं कोणतं तरी, आणि ते मी खूप अगदी वरच्या स्वरात गायची. आणि आई मला रोज घेऊन बसायची, मला शिकवायचा प्रयत्न करायची. रोज क्लासिकलचे धडे चालायचे आमचे घरी आणि मी भारी मस्ती करायची. मी कधी तिच्याकडे मन लावून शिकले नाही कधी. पण तिची खूप इच्छा होती की मी गायिका बनावं. पण आजी चित्रपटातून कामं करत होती, थिएटर करत होती. त्याच्यामुळे कुठेतरी एक मला अभिनयाकडे, मला त्या पहिल्या चित्रपटानंतर मला थोडा समजायला लागला अभिनय. आणि त्याच्यात अभिनय समजायला लागला म्हणण्यापेक्षा अभिनयात थोडा इंटरेस्ट यायला लागला मला. तो समजायला कधी लागला आय डोंट नो, त्याला बहुतेक थोडा वेळ लागला असेल म्हणजे मोठं झाल्यानंतर. पण बाकी काहीही, कोणत्याही कलेच्या क्षेत्रात काहीही तुम्ही केलं तरी चालेल, पण ह्या क्षेत्रात राहावं एवढंच होतं फक्त आईबाबांचं. आणि कालांतराने त्याच्यानंतर जेव्हा मी लहानपणी कामं वगैरे केली, त्याच्यानंतर एक ते मधलं वय येतं. तर मी 9वीत असताना मला बाबांनी आणि आईने दोघांनी बसवून विचारलं होतं की तुला पुढे काय करायचं आहे. तेव्हा मी म्हटलं की नाही, मला अभिनयच करायचा आहे पुढे. तर ते म्हणाले मग अभिनय करायचं असेल तर तुझ्यावर मग काही जास्ती आम्ही बंधनं नाही टाकणार, पण तुला दुसरं काही करायचं असेल तर मग आपल्याला शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, मग त्याप्रमाणे तुझी वाटचाल पुढची डिसाईड करूया. तर म्हटलं नाही मला अभिनय करायचं आहे, मी ठरवलं आहे, दिस इज गोइंग टू बी माय लाईफ, दिस इज गोइंग टू बी माय करिअर. पण अभ्यासात कशा होतात म्हणजे असं? फार वाईट. फार वाईट? फारच वाईट. माझं अजिबात लक्ष नसायचं. वाटत नाही. माझा अभ्यास सगळा माझा शाळा कॉलेज संपल्यानंतर खरं तर सुरू झाला. आणि तो एवढ्यासाठी की मला खूप वाचनाची आवड. त्यामुळे मग ते अभ्यासू वृत्तीने मी पुढे वाचनाला सुरुवात केली. पण मार्क बिर्क म्हणजे चान्सच नाही अजिबात. कुठला शाळा आणि कुठे होती? मी किंग जॉर्जमध्ये होते, दादर IES हिंदू कॉलनी. आणि त्याच्यानंतर
बांद्राला एक रिझवी कॉलेज आहे, हो. तिकडे मी पहिली 1 वर्ष मी तिकडनं केलं. त्याच्यानंतर मग मला वेळच नाही मिळाला कॉलेज करायला. मग मी फक्त परीक्षा द्यायला जायचे, त्याच्यामुळे मी कॉलेज अटेंडच नाही केलं त्यानंतर. पण मला असं आम्हाला असं कळतंय की तुम्ही अभिनयाचंही शिक्षण घेतलं नाही प्रॉपर कुठल्याही NSD वगैरे ज्या आपण संस्था म्हणतो, पण तुमची ऍक्टिंग त्या लेवलचीच आम्हाला, हे माझं एक वैयक्तिक त्यांची प्रेक्षक चाहती म्हणून हे आहे की उलट तुम्ही जास्त सिनेमे केलेत हे मला वाटतं आर्ट फिल्म्सकडे झुकणारे जास्त कमर्शियल फिल्म्सपेक्षा, जे आम्ही अभ्यास केला तुमच्या सिनेमाचा तेव्हा जास्त असं कळलं. आणि तुमची ऍक्टिंगही तशा दर्जाचीच होती, कारण असं म्हणायचं की आर्ट फिल्म्समध्ये जे ऍक्टिंग करतात ते बाप असतात अभिनयात. म्हणजे जे आम्ही जर्नलिझम मध्ये आल्यानंतर आम्हाला समोरून जेव्हा शिकवायचे तेव्हा आमचे प्रोफेसर्स म्हणायचे आणि आम्ही ते पाहायचो सिनेमे, वर्ल्ड सिनेमाज पाहायला लावायचे, आणि तुम्ही त्यापैकी एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे, कारण मराठी मुलगी आपली त्या लेवलचा अभिनय करते आणि तिने कुठेही शिकलेली नाही. पण हे कसं काय, म्हणजे एक गॉड गिफ्ट असतं ठीक आहे, पण टेक्निकली पण तितकंच सगळं असतात ना गोष्टी इथे. काय झालं ना, जे वय होतं खरं जाऊन शिकायचं त्या वयात मी प्रचंड बिझी होते आणि मला खूप माझ्याकडे काम होतं त्यावेळेला. पण मी खूप स्वतःला लकी समजते की मला दिग्दर्शक खूप चांगले मिळाले की ज्यांनी मला अगदी ABCD पासून सगळं शिकवलं. म्हणजे अमोल पालेकर, श्याम बेनेगल, गोविंद निलानी, सुधांशु मिश्रा, रमेश सिप्पी ऑल्सो फॉर दॅट मॅटर. माझ्यात काय आहे ते समजून आणखीन मी त्याच्यात काय अप्लाय करायला पाहिजे, या अशा गोष्टी अक्षरशः, म्हणजे लहान बाळाचं आपण कसं बोट धरून चालायला शिकवतो ना, अशाही काही काही गोष्टी मला शिकवलेल्या आहेत. आणि मी खूप लकी आहे त्या बाबतीत. त्यांनी मला मी बेनेगलांबरोबर जेव्हा चित्रपट करायला लागले तेव्हा तर त्यांनी मला, म्हणजे माझं ओव्हरऑल मेंटोरिंग त्यांनी खूप केलं. मला चांगली पुस्तकं वाचायला त्यांनी पहिली पुस्तकं मला गिफ्ट केली. त्याच्यानंतर वर्ल्ड सिनेमाबद्दल माझ्याशी बोलायला सुरुवात केली. मग तेव्हा मी हिंदी चित्रपट बघायचे आणि जे काय तेव्हा म्हणजे चांगले दर्जेदार इंग्लिश चित्रपट इकडे यायचेही नाहीत. बाकी वर्ल्ड सिनेमा तर बाजूलाच राहिला. पण ते असे काहीतरी क्रेझी बॉयज इन स्पेन वगैरे असे काहीतरी फालतू फिल्म्स यायच्या तेव्हा. सो त्यांनी मला एकदा विचारलं होतं, कोणत्या बघतेस तू फिल्म्स? तर मी म्हटलं हे बघते. तर ते खूप हसायला लागले होते. ते म्हणाले, नो माय डिअर, दीज आर नॉट द फिल्म्स दॅट यू शुड बी वॉचिंग. आपल्या बॉलिवूड आणि हिंदी सिनेमे, हा, हे इंग्लिश जे यायचे ना फालतू सगळे. मग त्यांनी मला लिहून दिले चित्रपट की तू हे बघ. म्हटलं मी कुठे बघू? मग ते म्हणाले की VCR वर बघ घरी, कारण बाकी तुला मिळणार नाहीत कुठे. मग त्यांच्याकडनं मी रोज लिस्ट घ्यायची. म्हणजे एक माझी लिस्ट संपली की मी सांगायची, श्याम अंकल दिस इज ओव्हर. हे पाहिलं, मग पाहिलंच, मग बस माझ्याबरोबर मला सांग तुला काय आवडलं. सो फिल्म अप्रिसिएशन त्यांच्याकडनं शिकले मी. सो असं मला खूप ग्रूम केलं त्यांनी. पालेकरांकडनं काय करायचं हे सगळे लोक शिकवतात, पण काय नाही करायचं दॅट इज इम्पॉर्टंट. आणि स्टेजवर ते सुद्धा, जेव्हा आम्ही मुखवटे करत होतो त्यावेळेला आणि मृगनयनीमध्ये काय गोष्टी अवॉइड करायच्या की नाही, हे करायचं नाही. आर्टिस्ट म्हणून हे अजिबात करायचं नाही. दिस इज नॉट व्हॉट वी शुड बी डुईंग. ओरडायचं नाही, ओरडले नाही कधी. तर मला नाही वाटत ओरडू हे शकतात. ते फारच गोड पद्धतीने समजावायचे अमोल काका. आणि अशा बऱ्याच गोष्टी की ज्या गोविंद निलानींची एक सवय होती की ते कधी पहिल्या टेकमध्ये ओके नाही करायचे, भरपूर रिटेक करायचे ते. आणि त्या प्रोसेसमधनं प्रत्येक आर्टिस्टला ना छोट्या 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 गोष्टी समजावत जायचे. न्यूअन्सेस एका कॅरेक्टरमध्ये कसे काढायचे हे त्यांच्याकडनं अक्षरशः खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. सो त्यावेळेला आणि थोडी अभ्यासू प्रवृत्ती होती, कारण मला इतकी मजा येत होती काम करायला आणि मला इतक्या सगळ्या कॅरेक्टर्स छान छान मिळत होत्या. त्याच्यामुळे मी ॲलिस इन वंडरलँड सारखेच होते तेव्हा, की जे मिळेल ते आय वॉज जस्ट लाईक अ स्पंज, की जे मिळत होतं ते मी ॲब्झॉर्ब करत गेले. आणि मला वाटतं की मी जे काय आज जो काय अभिनय करू शकते ह्याच्यात ह्या सगळ्या लोकांचं तर खूप श्रेय आहेच. यांनी शिकवल्याशिवाय मला काही जमलं नसतं. आणि आयुष्य, अनुभव, याही 2 खूप मोठ्या गोष्टी आहेत. निश्चित. आम्ही असं ऐकलंय की मास्टर अलंकार जे तुमचे मोठे भाऊ आहेत, आणि आम्ही अजूनही सिनेमे पाहतो, त्यांचा तो गोंडस चेहरा कळतं, म्हणजे लगेच रिलेट करतो आपण. कारण तुम्ही पण लहानपणापासून काम करताय, तेही करतायत, आणि तुमचे चेहरे बरोबर भाऊ बहिणीचे ते एकमेकांशी साम्य आहे. आणि
तुम्ही त्यातही सांगितलंय की त्यावेळेला मास्टर अलंकार म्हणजे प्रत्येक सिनेमात चाइल्ड आर्टिस्ट कोणी आहे तर मास्टर अलंकार शिवाय पर्याय नसायचा, म्हणजे तोच चेहरा. आणि कधी कधी आम्हालाही प्रश्न पडायचा लहानपणी की हाच मुलगा कसा दिसतो सगळीकडे, असं आम्ही म्हणत की अजूनही पडतो. पण ते जेव्हा तुमच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून गोष्टी कळायला लागल्या तेव्हा ते सगळी गोष्ट कळाली. आणि तुम्ही असंही म्हटलंय की चाइल्ड आर्टिस्ट खूप होते पण चाइल्ड स्टार जो होता तो मास्टर अलंकार 3-4 होते त्यावेळेला. त्यापैकी एक सचिन, ज्युनियर मेहमूद, दादा आणि मास्टर राजू. मला नाही वाटत ह्यानंतर कोणी चाइल्ड स्टार असा झाला की ज्याच्यावरती म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स विकत घ्यायचे फिल्म की अच्छा हा आहे ना त्याच्यात म्हणून. आणि तुम्हाला त्यावेळेला एक तुम्ही किस्सा सांगितला की मला एका क्षणी जेव्हा आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि ती इन्सिक्युरिटी वाटली होती, दादाला कसे सगळे ओळखतात मला का नाही ओळखत, आणि तो मला किस्सा ऐकायला आवडेल कारण म्हणूनच तर मी पहिली फिल्म करायला तयार झाले. ओ काही नाही, ते भावा बहिणींचं असतं ना जरा. आम्ही खूप मस्ती करायचो आणि मग भयानक भांडायचो एकमेकांशी. खूप क्लोज आहोत सुरुवातीपासून. पण ते असतं ना की मी सारखी दादाची शेपूट आणि दादाला सारखं उगाच खोड्या काढायचा आणि मग मी वैतागायची त्याच्यावरती आणि मग मी त्याला मारायला गेले की मग आई माझ्यावरती मोठ्या भावाला हात नाही उचलायचा असं वगैरे आणि मी पकडली जायची, हा आपला सुटायचा. सो असं एकदा असं मी गाडीत बसलो होतो आणखी आई बाबा आम्हाला गाडी सोडून काहीतरी विकत घ्यायला गेले होते. तर बीबी दादरची गोष्ट आहे. तर कोणी असं म्हणजे दादाला गाडीत बसलेलं कोणीतरी बघितलं आणि ते म्हणाले अरे मास्टर अलंकार बसलाय. आणि मग ती जी एक अशी खसखस सगळी पिकते ना तसं ते व्हायला लागलं आणि सगळे लोक आले आणि असं गराडा घातला त्यांनी गाडीवरती. आणि मी आपल्या सगळ्यांचा असा चेहरा बघते की सगळे मास्टर अलंकार करतायत आणि मी प्रचंड चिडले होते. मी म्हटलं पीपल आर सो रूड असं वगैरे मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं. मी बाजूला बसले होते, माझ्याकडे कोणी बघितलं नाही, सगळे काय मास्टर अलंकार करतात. मग बाबा खूप हसायला लागले. ते म्हणाले की अगं तू करत नाहीस चित्रपट, तुला कसे ओळखणार लोक. तर म्हटलं अच्छा असं असतं होय, मग मला करायची आहे फिल्म. म्हणून मग मी ती पहिली फिल्म करायला मी होकार दिला. नाही आणि मला तो प्रश्न असाही पडतो की आपल्या घरातनं सगळं असलं ना, सपोर्ट असला, ओळखी असल्या तरी पण स्ट्रगल असतो. बऱ्याचदा तुम्हाला जे हवंय ते मिळतच असं नाही. काही गोष्टी तुम्हाला मग कधीतरी सॅक्रिफाईस कराव्या लागतात, कशावर पाणी सोडावं लागतं नाही का, किंवा वाट पाहावी लागते कामाची. पल्लवी जोशींच्या बाबतीत असं झालंय का? आणि असं झालंय तर त्यावेळेला त्या कशा स्ट्रॉंग राहिल्यात आणि त्यांनी कशा पद्धतीने मार्ग शोधलेत पुढे जाण्याचे? एक साधारण आहे ना, मी आरोहण नावाची एक मालिका बनवली होती. ती जेव्हा मी मालिका बनवली त्यानंतर एकदम का माहिती नाही पण एकदम असा कामाचा जरा जो एक फ्लो होता तो एकदम कमी झाला होता. आणि थोडंसं फ्रस्ट्रेटिंग होतं त्यावेळेला, कारण म्हणजे सगळ्या मॅगझिन कव्हर्सवरती तेव्हा नंबर 1 स्टार ऑफ टेलिव्हिजन असे वगैरे म्हणून माझे इंटरव्ह्यूज छापले गेले होते. आणि असता असता एकदम थोडंसं काहीतरी बदलल्यासारखं झालं. मग त्यावेळेला माझे वडील मला म्हणायला लागले की नाही आपण आणखीन तू थोडं जरा खूप जास्ती चूझी व्हायला लागली आहेस, असं नको करूस, हो म्हणत जा जरा लवकर लवकर, नाही तर मग लोक विसरतात. आणि टेलिव्हिजनचं खास करून असं असतं की यू आर अ स्टार ओनली अंटिल यू आर ऑन एअर. एकदा तुमची मालिका संपली की मग तुम्हाला स्टार म्हटलंच जात नाही. मग तुम्ही दिसलात तरी सुद्धा लोक एवढे काही क्रेज नसते तुमच्या बाबतीत. सो दॅट वॉज द टाईम मी ॲक्च्युली खूप विचार केला आणि मी स्वतःला हेच प्रश्न विचारले की मी ठीक आहे लहानपणी मला सगळ्यांनी ओळखावं वगैरे म्हणून मी आले इकडे, पण मी का करिअर करते आहे, मी का अभिनय करते, मला अभिनय करण्यात इंटरेस्ट आहे का, लोकांनी माझ्या भोवती गराडा घालावं आणि मला स्टार म्हणून ट्रीट करावं मी ह्याच्यात इंटरेस्टेड आहे. आणि ह्या क्रॉसरोड्सवरती उभं असताना मी स्वतःला अनेक प्रश्न विचारले आणि त्यातून जी मला उत्तरं मिळाली त्या पद्धतीने मी पुढची वाटचाल सुरू केली. आणि मला असं त्याच्यात समजलं की खूप लोक जेव्हा तुम्हाला ओळखतात आणि कॉन्स्टंट लोक जेव्हा तुमच्या अवतीभोवती असतात तेव्हा त्याचा कधी कधी त्रासही व्हायला लागतो. आणि मग ती गोष्ट जी आपल्याला सर्वात जास्ती पाहिजे त्याचा मग आपण त्रास करून घेता कामा नाही. पण मला त्रास होतो ह्याचा अर्थ मला त्या गोष्टीची गरज नाही आहे आयुष्यात. मला कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही, अभिनयाचा त्रास मला कधी होत नाही.
मी एक पूर्ण दिवस काम केलं, मी रात्री 12 वाजेपर्यंत जरी काम केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला उठून परत जायचं असेल तर मी तितक्याच एन्थुझियास्टिकली परत जाते, कारण मला माहिती आहे माझे आणखीन खूप चांगले सीन्स होणार आहेत. सो हा जो एन्थुझियाझम कामाच्या बाबतीत आहे, ह्याचा अर्थ की माझं पहिलं प्रेम अभिनयावरती आहे, त्या स्टारडमवरती नाही आहे. मग त्याच्यानंतर आय सॅट डाऊन विथ बाबा आणि मी त्यांना सांगितलं की आय एम सॉरी, पण मी आणखीन थोडी चुजी होणार आहे यानंतर, कारण आता मी असेच फक्त रोल्स एक्सेप्ट करेन की ज्याच्यामध्ये खरोखर काही करायला मिळेल. आणि मग त्याच्यानंतर तोच काळ होता साधारण जेव्हा विवेकची आणि माझी मैत्री झाली आमच्या दोघांची. मग आम्ही एक प्रोजेक्ट करायला सुरुवात केली एकत्र आणि मग कालांतराने मग आम्ही लग्न करायचं ठरवलं. लग्न झालं. लग्न व्हायच्या एक वर्षभर आधी माझ्याकडे एकदम खूप तुफान काम परत यायला लागलं आणि आमचं लग्न झालं तेव्हा मी 5 का 6 मालिका करत होते आणि महिन्यातून जवळपास 28-29 दिवस रोज माझं काम असायचं. तर मी सगळ्या माझ्या डिरेक्टर्सना थोडा मस्का लावून ठेवला होता की माझं नवीन लग्न झालं आहे, मला 1 तास उशिरा बोलवा आणि 1 तास लवकर सोडा. सो मग मी रात्री घरी पोचायची, मग आम्ही रात्री गप्पा मारत बसायचो 12-12:30 वाजेपर्यंत. सो हा आमचा रोजचा रतीब होता तेव्हा. आणि त्याच्यानंतर मुलगी झाली माझी, त्यावेळेला मी अल्पविराम नावाचा शो करत होते आणि ती आम्ही पाहायचो. आणि विपुलनी जेव्हा मला त्या मालिकेसाठी बोलवलं तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की माझं 1.5 वर्ष झालं आहे लग्नाला आणि वी आर थिंकिंग अबाउट स्टार्टिंग अ फॅमिली. तर तो म्हणाला, अगं माझी हिरोईन प्रेग्नंट होते याच्यात, सो असं तुमचं काही तुम्ही जर ठरवलं मध्ये आणि जर तुला दिवस वगैरे गेले तर तू मला सांग, मग आपण त्या पद्धतीने आपण कथानक नेऊया पुढे. सो दॅट्स हाऊ आय साइंड अल्पविराम. आणि ती खरी प्रेग्नन्सी होती त्या पूर्ण. रिअली? दॅट वॉज माय डॉटर. आणि त्यानंतर मग तरी मी काम करत राहिले, पण त्यानंतर माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा मी म्हटलं की आता थोडंसं म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे तरच ते आपण संपन्न आयुष्य म्हणतो. तर आई होण्याचा अनुभव पण तर घेऊ दे मला. मी सारखं आपलं यांना सोडून कामावर जाते रोज आणि खूप माइलस्टोन्स मुलांचे काही काही मिस करते मी. तर मला कुठेतरी आतून मी खूप अनकम्फर्टेबल होते. तर मला त्यांच्याबरोबर आय वॉन्टेड टू स्पेंड टाईम विथ देम. म्हणून मी विवेकला सांगितलं तर मी 3-4 वर्षाचा ब्रेक घेते आणि मी घरी बसते. तर तो म्हणाला, नाही असं नको करूस, यू हॅव टू कीप वर्किंग, नाहीतर यू लूज इट. तर मी म्हटलं नाही. त्याला पण असं वाटलं असेल कदाचित की एक डील ब्रेकर असतो ना. बरोबर. आपण ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे, एक वर्किंग वुमनशी मी लग्न केलं आणि आता ती एक होममेकर व्हायचं म्हणते. पण देन आय बाउन्स्ड बॅक, कारण 3-4 वर्षातच मी असंभव मालिका सुरू केली. त्याच वेळेला सारेगमप सुरू झालं. सारेगमप खूप कन्व्हिनियंट होतं, कारण आठवड्यातून 1 दिवस शूटिंग असायचं. आणि असंभव आणि अनुबंध सिरियल्स मी प्रोडक्शन एवढ्यासाठी सुरू केलं की मी माझ्या वर्किंगच्या वेळा ज्या होत्या त्या मी स्वतः डिसाईड करत होते. कारण जेव्हा तुम्ही ॲक्टिंग करता तेव्हा तुम्ही कोणाच्या तरी युअर ऑन समवन एल्सेस कॉल, त्याच्यामुळे तुम्ही 9च्या शिफ्टला जर तुम्हाला पोचायचं असेल तर पोचायलाच लागणार तुम्हाला. तर मी ह्याच्यात माझं ऑफिस असं मॅनेज करायची की मुलं शाळेत असायची तेव्हा मी काम करायची आणि त्यांची घरी यायची वेळ झाली की मग मी घरी यायची परत ऑफिसमधून. तुम्ही असा विचार केलाय कधी की लग्नाचा विचार करणं आणि लग्नानंतरचं लाईफ, लग्न केल्यानंतरचं लाईफ हे खूप सक्सेसफुल राहिलंय तुमचं, म्हणजे असं पाहिल्यावर वाटतं. तर लग्न हे कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये एक काय म्हणतात ते सक्सेस हे म्हणतात ना, चार्म तुमचा आहे का? म्हणजे तुम्ही कसं लकी चार्म म्हणून माहिती नाही. तुमचा एक ग्राफ पाहतेय, जास्त चांगलं वाटतंय कम्पेअर टू. मी ऍक्च्युली आय हॅव नेव्हर थॉट अबाउट दिस. आता मी जरा विचार करीन ह्याच्यावरती. कारण लग्न आधी लग्नानंतर विवेकजी लकी चार्म म्हणजे काय म्हणतात आपण, लग्न विवेकजी उलट असायला पाहिजे ना, मी पाहिजे ना त्याच्यासाठी लकी चार्म. म्हणजे ऑफकोर्स ते असणार, पण तुमच्यासाठी मी म्हणते तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्हनी कसं पाहता, म्हणजे विवेक अग्निहोत्री तुमच्या आयुष्यात आल्यानंतर. हा मे बी, पण मला थोडं अजून जरा व्यवस्थित बघायला लागेल याच्याकडे टू ऍक्च्युली नो द ट्रूथ. बट आय सी युअर पॉइंट. पण एक गोष्ट नक्की आहे, विवेक आयुष्यात आल्यानंतर मी खूप बदलले. सहिष्णुता खूप आली माझ्यामध्ये. नाही, ती मुलं झाल्यानंतर येतेच, कोणत्याही बाईमध्ये येणं फार स्वाभाविक आहे. पण
जी माझी एक माझ्या ज्या आवडीनिवडी होत्या त्या मला वाटतं कुठेतरी त्याचा समन्वय खूप छान झाला आमच्या दोघांचा. त्यालाही पुस्तकांची आवड, मलाही पुस्तकांची आवड, त्याला सिनेमाची आवड, मला सिनेमाची आवड, त्याला म्युझिकची आवड, मला म्युझिकची आवड. आणि असं असून सुद्धा आमचे जॉनर्स नेहमी वेगळे होते. म्हणजे मला जर मी पुस्तकं वाचायला मला जर आवडतात तर मला जर कुठे हिस्ट्री वाचायला आवडतं, मला नॉन फिक्शन वाचायला आवडतं, मी कधीतरी फिक्शन वाचलं तर मला सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात वाचायला. विवेक क्वांटम फिजिक्स वाचतो, विवेक फिलॉसॉफी वाचतो, तो स्पिरिच्युअलिटीबद्दल वाचतो. म्युझिकमध्ये मला इझी लिसनिंग, पॉप किंवा क्लासिकल हे मला आवडतं. विवेकला हेवी मेटल आवडतं, विवेकला जॅझ आवडतं. सो आमचं म्हणजे आवडीनिवडी एक असल्या ना तरी सुद्धा काय म्हणतो ते सोर्सेस त्याचे खूप वेगळे आहेत. सिनेमा पण त्याला खूप वेगळ्या पद्धतीचा त्याला आवडतो बघायला, मला खूप वेगळ्या पद्धतीचा आवडतो. त्याच्यामुळे आमचं म्हणजे प्रत्येक बाबतीत सहमत होतं, पण आम्ही ओव्हरलॅप कधी नाही केलं एकमेकांवर. की असं नाही की एकाच पुस्तकावर आम्ही रात्री भांडतोय की नाही तू वाचायचं का मी वाचायचं, असं नाही झालं कधी. आणि हा मुद्दा कदाचित एखाद्या सक्सेस मॅरेजच्या मागचं पण हे असतं की तुम्ही भले वेगळे आहात पण तुमच्यातलं अंडरस्टँडिंग समजून घेणं की ओके इज डिफरंट, ओके. ते एक खूप चांगली हे आहे सेइंग आहे की ऑलवेज हॅव युअर टी टुगेदर बट नॉट फ्रॉम द सेम कप. सो आय थिंक having someone by your side who understands you आणि who also respects your space, हे फार गरजेचं असतं. आणि आपण हे प्रत्येक वेळेला फक्त एक्सपेक्ट करतो आणि आपल्याकडनं दिलं जात नाही. मला वाटतं आमच्या बाबतीत आम्हाला दोघांना याची जाणीव होती. आणि फक्त फिजिकल स्पेस नव्हे तर इमोशनल आणि सायकोलॉजिकल स्पेस पण, क्रिएटिव्ह स्पेस पण देण्याची गरज असते कधी कधी एकमेकांना, आणि ती आम्ही भरपूर देतो. आणि आता तर जास्ती स्पेसची गरज वाटते कारण आम्ही कायम एकत्र असतो, आम्ही कामही एकत्र करतो, त्यामुळे वी डेफिनेटली नीड आवर स्पेस समटाइम्स. सिनेमांवर थोडं येऊया. तुम्ही जसं म्हटलं मगाशी की तुम्ही जास्तीत जास्त कलात्मक जे सिनेमे आहेत आर्ट स्टाईलचे ते सिनेमे जास्त केल्याने आम्हाला तशा लक्षात आहात, पण कमर्शियल सिनेमाही त्यावेळेला तितकाच ताकदीचं तुम्ही केलेत. पण त्यामध्ये जो डिफरन्स आहे खूप वेगळेपणा आहे दोन्हीतली. ऍक्टिंग म्हणा, त्याचं प्रेझेंटेशन म्हणा, त्याचं सगळंच वेगळं आहे. त्याची गणितं वेगळी आहेत लोकांपर्यंत पोहोचायची. मग तुमची जी आवड आहे तुम्ही ती कशी एक फिक्स केलीत की नाही बाबा मला हेच आवडतं, मला हेच करायचं, हे मी करेन, पण माझं फार झुकतं मग इकडे असेल, असं काही ठरवलेलं का त्यावेळेला? आणि त्याचा काही फायदा झाला का आणि की तोटा झाला तर तो कसा झाला? मी आहे ना दोन्ही करून बघायचं ठरवलं होतं. म्हणजे कमर्शियल सिनेमा सुद्धा, एक आहे रिअलिझम आणि एक आहे फॅन्टसी. हे अशी दोन वेगळी जगं आहेत दोन्ही. एकामध्ये तुम्हाला हायपर रियालिटीमध्ये घुसावं लागतं. म्हणजे सुस्मन नावाची फिल्म जेव्हा आम्ही केली होती तेव्हा त्याच्यामध्ये तर अगदी तेल लावून वेण्या घातल्या होत्या, नो मेकअप, आणि हळद लावली होती चेहऱ्याला, कारण ते तिकडे तशा त्या पोचमपल्लीच्या गावात तशा मुली वावरतात. आणि इकडे म्हणजे एवढा ग्लॅमरस मेकअप आणि हेअरस्टाईल्स आणि कॉस्ट्युम्स आणि सगळं तुमचं फक्त तुम्हाला खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसायचंय. आणि प्रत्येक चित्रपटात तुम्हाला तसंच दिसायचंय. म्हणजे तुम्ही रडताय तरी सुद्धा रडताना सुद्धा तुम्ही सुंदर दिसायला पाहिजे. असा एखादा सीन असेल की रात्री झोपून उठलाय तरी सुद्धा ती लिपस्टिक आय मेकअप बाबा झोपेतून उठलं तरी आहे. सो ह्या गोष्टींनी मला कधी कधी खूप प्रॉब्लेम व्हायचा. मी खूप रिअलिस्टिक करायचा प्रयत्न करायची. मला डायरेक्टर सांगायचं नाही अच्छा नहीं लग रहा है, थोड़ा सा आप लगा लो लिपस्टिक वगैरे. म्हटलं सो के उठी है, कैसे होगी लिपस्टिक. सो हे माझे वेगळेच प्रश्न मला पडायचे सेट्सवरती. आणि मला एकंदर असं रिअलाइज झालं की इंटेन्स ॲक्टिंग इज समथिंग दॅट आय एन्जॉय मोस्ट. त्याच्यानंतर आय रिअलाइज दॅट ॲक्टिंग इज समथिंग दॅट आय एन्जॉय मोस्ट. कारण जेव्हा तुम्ही फॅन्टसी चित्रपट करता त्याच्यामध्ये तुमचा भर चांगलं दिसण्यावरती असतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात ॲक्टिंग करता येत नाही. कारण जर रडायचं असेल तर ते रडताना सुद्धा आपल्याला चेहरा कसा सुंदर ठेवून रडायचा ह्याकडे तुमचं जास्ती लक्ष असावं लागतं. कारण दॅट इज व्हॉट दॅट सिनेमा इज. म्हणजे काही त्याच्यात काय करेक्ट इनकरेक्ट वगैरे मी म्हणत नाही, पण दॅट इज द रियालिटी ऑफ दॅट सिनेमा. आणि मला नाही जमत ते करायला.
सो मी म्हटलं मग आपण तेच करूया ना, की जे आपल्याला जमतं आणि जे आपल्याला करायला आवडतं. ज्या दोन्ही गोष्टी आपल्याला आवडत नाही त्याच्यासाठी पाठीमागे आपण फक्त एक लोकांच्या समोर यायचं म्हणून का आपण जावं. त्यापेक्षा जेव्हा माझ्याकडे असे हे नसतील, प्रोजेक्ट्स नसतील, तेव्हा देन आय वुड रादर सिट ॲट होम आणि इन्व्हेस्ट इन माय चिल्ड्रन. मग त्याचे मला जास्ती प्रॉफिट्स मिळणार आहेत पुढे. बरोबर. मी आता काही सिनेमे तुमचे इथे घेईन की ज्याच्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मग ते आर्ट सिनेमांविषयी असं मला वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगलं मला सांगू शकाल तुमच्या सिनेमांविषयी. पण मला जे काही 2 तुमचे जे सिनेमा आहेत त्याविषयी खास करून त्यातली गाणी खूप एक तर अजूनही ती ओठांवर उडतात. ते म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतचं बहिणीचं जे लग्नाचं गाणं आहे, दाता फिल्म. दाता. मला त्याचा किस्सा ऐकायचा, कारण ते जे माहोल आहे त्यावेळेचं शूटिंग आहे किंवा मिथुन दादा आता बंगाल फाईल्समध्ये आहेत आणि मेन म्हणजे या वयातही ते इतके छान पद्धतीनं तुम्ही खूप डिस्क्राईब करून सांगितले कशा पद्धतीनं काम केलंय. पण मला त्यावेळेचे मिथुन सर आणि आत्ताचे या बंगाल फाईल्सच्या मध्ये काम केलेले मिथुन सर याविषयी जे तुम्ही आम्हाला थोडंसं सांगाल तर ऐकायला आवडेल. त्यावेळेचा किस्सा त्या गाण्याचा. चक्रवर्ती दातामधले खूप वेगळे होते. तो स्टार होता त्यावेळेला माणूस. ते बघायचे नाहीत कुणाकडे, अजिबात नाही. आणि उशिरा यायचे. 9च्या शिफ्टला कधीतरी 2 वाजता उगवायचे, 3 वाजता उगवायचे आणि ते आले की पटापट त्यांच्याबरोबर ती सगळे शॉट्स संपवायचे आणि मग ते निघून जायचे. 4-4, 5-5 शिफ्ट करायचे एका दिवसात. तो कोणाला किती वाजता ते कोणाच्या सेटवर येतात ते कळायचंच नाही. त्याच्यामुळे आम्ही सबंध दिवस आम्ही आपले थांबून असायचो. आमचे क्लोजअप्स होत राहायचे, आमचे वाईट शॉट्स होत राहायचे आणि मग ते आले की लगेच शूटिंग. ते आले की म्हणजे असं वावटळ आल्यासारखं वाटायचं की म्हणजे काय तुफान आलं सेटवरती. जे काय 1.5-2 तास 3 तास जे काय ते थांबायचे त्याच्यामध्ये मॅक्सिमम दिवसाचे शॉट्स त्या वेळात व्हायचे. बाकी मग आम्ही कधीतरी क्रिकेट खेळायचे लोक सेटवरती वाट बघत वगैरे असं. आणि यायचे ते प्रत्येक वेळेला त्यांनाही आता 5-5 शिफ्ट करून माणूस शेवटी म्हणजे किती काम करणार ना. बरोबर. त्याच्यामुळे ते आल्यानंतर मग अनेकदा असं करायचे की ते डिरेक्टरचं ऐकायचेच नाहीत. मग उगाच चेष्टा मस्करी करत बसायचे आणि काय नाही मुझे तो आता ही नाही आहे सब करणं असं वगैरे त्यांनी. मग हे असे खूप काय म्हणतो आपण टवाळखोरपणा असतो ना, तो खूप करायचे ते सुरुवातीला. आणि त्या फेज नंतर मध्यंतरीच्या काळात माझा आणि त्यांचा विशेष कॉन्टॅक्ट नव्हता. पण सडनली मी ते रामकृष्ण परमहंस त्यांनी एनॅक्ट केला होता आणि ते मी बघितल्यानंतर मी जी अवाक झाले ना, कारण तोवर ही जी सगळी त्यांची फेज होती ना, ही बघता ते मृग्यासाठी त्यांना पहिलं अवॉर्ड मिळालेलं, नॅशनल अवॉर्ड, ते कुठेतरी विसरलो होतो आम्ही सगळे. आणि तेव्हा ते बघितल्यानंतर सडनली रिअलाइज झालं की अरे हा माणूस मूळचा ॲक्टर आहे. हा ह्यांनी स्टारडम एन्जॉय खूप केलं आणि त्यांचं एक काहीतरी त्यांनी एक गोल ठरवला होता आयुष्यामध्ये की मला एवढे पैसे कमवायचे. आणि ज्या दिवशी ते पैसे त्यांनी कमावले त्या दिवशी हार्ड स्टॉप, त्या दिवशी ते मुंबई सोडून गेले आणि त्यांनी उटीमध्ये आपलं ते हॉटेल वगैरे बनवत होते. त्यांनी उटीमध्ये आपलं घर केलं होतं, उटीमध्ये जाऊन राहिले. त्यानंतर तुम्हाला जर माझ्याबरोबर फिल्म्स करायच्या तर तुम्ही उटीला या आणि उटीला शूट करा असं स्वतःच्या म्हणजे टर्म्सवरती त्या माणसांनी त्यानंतरही अनेक वर्ष काम केलंय. सो एक म्हणजे लेजंड आहेत ते आणि एक फिनॉमिनल इन इटसेल्फ. मी बरीच मुजरिम, दाता, झूठी शान, मग हे 3 आमचे ताशकंद, काश्मीर आणि 6 फिल्म्स आम्ही केल्या आहेत एकत्र. आत्ताचे मिथुनदा काय सांगाल मला? म्हणजे आता असं असतं तुम्ही म्हणताय त्या वयात यंग वयात ते इतके फिल्म्स करायचे आणि ॲटिट्यूड तो असलाच पाहिजे स्टार असल्यावर. पण आत्ताचे मिथुनदा कसे आहेत? आत्ताच आहे ना, मला थोडा जास्ती वेगळा अनुभव एवढ्यासाठी येतो की मी प्रोड्युसर पण आहे आता. त्यामुळे जेव्हा त्यांना मी भेटायला जातो तेव्हा एक आर्टिस्टचं प्रिपरेशन काय असतं ते आता मला दिसतं. मी फक्त जर सेटवर त्यांना भेटले तर आमचं रिलेशन खूप वेगळं राहील, मग ॲक्टर टू ॲक्टर खूप वेगळं राहील रिलेशन. पण जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो तेव्हा मला कित्येक वेळेला मला फोन करून ते सांगतात की मी असा असा विचार केलाय या बाबतीत, या रोलच्या बाबतीत, तर तू विवेकला सांग मला भेटायला आणि मग मला आहे ना वेगळ्या पद्धतीचा थोडा कॉस्ट्यूम पाहिजे. तर आपण जे हे केलंय ना वो मेरे को नाही चाहिए, आपण दुसरं करूया काहीतरी. मग इतकं अप्लाय करतात ना ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आणि जसं ह्या बंगाल फाईल्सची गोष्ट जर सांगितली तर ट्रेलरमध्ये पाहिलं असेल की त्यांना स्पीचचा प्रॉब्लेम आहे. तर तो स्पीच कसा करायचा, काय करायचं, म्हणजे ती कॅरेक्टर आता मला सांगता येत नाही एक्झॅक्टली काय, पण हा माणूस कसा बोलेल हे त्यांनी करून दाखवलं आम्हाला. मग एक स्क्रिप्ट घेऊन आले आणि ते म्हणाले हा सीन आहे बघ, हे मी असं बोलेन, हे असं बघ कसं वाटतंय विवेक, तू सांग असं. आणि आम्ही तर मग मी बघितलं आणि असं टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यामध्ये की म्हटलं काय लुक ॲट. एक तर त्यांचा अभिनय बघून एकतर हे होतं, यू फील टच्ड सडनली. आणि ऑल्सो ह्या वयामध्ये इतकं पॅशननी कोणालाही काम करायची काही गरज नाही आहे. म्हणजे त्यांनी गाजवलंय, आयुष्य गाजवलंय त्यांनी, पण तरी सुद्धा हिज डिव्होशन टू हिज आर्ट, हिज कमिटमेंट, म्हणजे हे शिकण्यासारखी गोष्ट आहे खरंच. दुसरं मी म्हटलं म्हणजे एक पनामधलं गाणं जे आजही प्रार्थना गीत म्हणून पण बोललं जातं आजही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, इव्हेंटमध्ये. आणि मला त्या शूटिंग ज्या ठिकाणी झालंय ते, आणि नासिर सर आहेत तुमच्यासोबत आणि खूप जण आहात तुम्ही एकत्र त्या गाण्यात, आणि ते पण खूप टची सॉन्ग आहे. अर्थात तुमच्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. आता पण मी ट्रेनमध्ये ऐकत होते, सो ते टचकन पाणी आजही डोळ्यात आणतं ते गाणं, आणि आजही ते तितकंच एव्हरग्रीन आहे. सो मला त्याचा एक किस्सा ऐकायला तुमच्याकडनं आवडेल. आणि अर्थात नासिर सर, कारण नासिर सर म्हटलं तर त्यांनी आर्ट सिनेमेही केलेत, कमर्शियलही केले, म्हणजे दोन्ही पद्धतीचे सिनेमे त्यांच्या, आणि अर्थात अभिनय. नासिरपेक्षा जास्ती आहे ना, मी पनाहाबद्दल जेव्हा विचार करते ना, मी सुशांतला खूप मिस करते. कारण एक तर सुशांत माझा खूप आधीपासून मित्र होता, आणि फॅमिलीज आम्ही ओळखायचो एकमेकांना. आणि त्यानंतर त्याच्यात सुशांत आणि आम्ही वी वर पेअर्ड ऑपोजिट इच अदर. सो आम्ही कित्येक वेळेला आम्ही हेही बोलायचो, म्हटलं काय रे तुझ्याबरोबर कसला रोमॅन्स करायचा सुशांत. तो म्हणतो हो ग, तुझ्या ह्याला मला लहान बहिणीसारखीच, तुझ्याबरोबर कसा करू मी रोमॅन्स. हे आमचं नेहमी आम्ही बोलायचो. आय रिअली मिस हिम नाउ. पण त्यावेळेला एक किस्सा मला त्यावेळेचा आठवतोय, जो माझ्या बाबतीत जो झाला होता तोच रिपीट झाला. तो जो लहान मुलगा दाखवलाय आमच्या बरोबर गाण्यामध्ये, सेम गोष्ट चालली होती की तो काय म्हणतो बरं, ते सगळे 4 जण बसलेले असतात आणि दारू पित असतात, आणि हा मुलगा आपला ग्लास घेऊन जातो आणि म्हणतो मुझे भी दारू चाहिए. आणि ते म्हणतात अरे तू दारू पिएगा मग तमको म्हणून. आणि सुशांत त्याच्या ग्लासमध्ये दारू ओतायला लागतो आणि मी जाते आणि जोरात तो ग्लास हे करते आणि त्याला म्हणते की तू दारू पिएगा, ये करेगा वो करेगा, और बड़ा हो के लोगों का खून पिएगा, तू डाकू बनेगा, तू चोर बनेगा. आणि त्या सगळ्यांना ती गोष्ट फार लागते, मी बोलते ते, आणि मी थाड 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 अशी थोबाडीत मारते त्या मुलाची आणि त्याला घेऊन जाते तिकडे. तर मी त्या म्हटलं बघा टायमिंग आपण टायमिंग करायचं. तर मी असं केलं की गाल असं कर, मी असं केलं की गाल असं कर, हे मी सगळं त्याच्याबद्दल आम्ही रिहर्स करत होतो. तर हा प्रत्येक वेळेला आपला असं करत होता मुलगा. म्हटलं बाबा हसू नकोस नाही तर असं प्रॉब्लेम होईल. आणि त्याचेही बरेच रिटेक झाले. आणि मला एकदा एका रिटेकमध्ये मी टायमिंग चुकलं आणि मी त्याला असं आणि असं मारायचं होतं, तर मी इकडनं मारायला सुरुवात केली आणि त्यावेळेला त्यांनी तोंड इकडे केलं आणि माझा हात बसला, म्हणजे गालाला कनेक्ट झाल्या तो जो माझ्याकडे असं बघायला लागला. आणि त्याच्यानंतर त्याला वाटलं की आता ही 3-4 जे द्यायच्या त्याही खऱ्याच देणार आहे आता. तर तो जो मुलगा रडायला लागला ना त्यानंतर, आणि मग मी त्याचे खांदे धरून म्हटलं चुप बैठो, रोना नाही, मेरी बात सुनो, असं करून मी तो शॉट संपवला. त्यानंतर तो एवढा जोरात ओरडला, ये दीदी गंदी है, मुझे इनके साथ काम नहीं करना वगैरे. मग मी कित्येक दिवस त्यानंतर मग मी त्याला चॉकलेट काय देत होते, त्याला रोज जाऊन त्याला मिठी मारायचा प्रयत्न करायची, असं बरंच काय झालं. त्यानंतर मग तो एकदा हे झाला, म्हणजे त्यांनी ऐकलं की ठीक आहे आता ही इज रेडी टू स्टँड इन द सेम फ्रेम विथ मी. आणि त्या दिवशी नसीरचं काहीतरी डोकं फिरलं होतं, तो खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे ना, तर काहीतरी झालं आणि
तो मुलगा काहीतरी व्या 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 करत होता, तर नसीर त्याच्याकडे वळले आणि त्याला ओरडलं त्यांनी जोरात, चुप बैठो, क्या करते रहते हो बार बार येत. तो त्यानंतर असा करून जो मला येऊन चिकटला ना मुलगा, त्यानंतर मग आमचं ट्युनिंग परत नीट झालं. सो इट टुक म्हणजे नसीर्स अँगर टू सेट थिंग्स राईट, आय गेस. तुम्ही नाना सरांसोबत पण काम केलेलं आहे आणि असं असं मराठी कनेक्शन असलं आपलं की आपण एक तर सेटवर मराठीतनं बोलतो, आपण कम्फर्ट झोन असतो बऱ्यापैकी, आम्हाला असं कळतं. तर तो जो नाना सर पण असे स्ट्रिक्ट आहेत, ओरडतात, चिडतात, शॉर्ट टेम्पर्ड आहेत, सगळं आहे, पण ते बोलायला लागले की ते छान, म्हणजे मूड मध्ये असेल तर ते सुंदर, एक त्यांच्याशी जर जुळलं तुमचं तर भट्टी तर छान जुळते. तुमचं कसं होतं? कारण एक रील सध्या आम्ही बघतोय एका मीडिया हाऊसमध्ये, तुम्ही आहात, विवेक सर आहेत, नाना सर आहेत आणि तुम्ही कॉफी पिताय आणि सर काहीतरी मोठ्याने बोलतात, ही बघ ही कॉफी घेऊन लिफ्ट, असं काहीतरी आम्हाला ऐकायला येतंय. ते म्हणजे ते तसे मस्तीखोर पण आहेत. सो ते ट्युनिंग सेटवरचं आणि कसं होतं? छान आहे ट्युनिंग मध्ये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आम्ही नाना बरोबर पण मी किती 3-4 चित्रपट केलेत. सो म्हणजे मला एक को ॲक्टर म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून खूप खूप रिस्पेक्ट आहे नानाबद्दल. कारण जी इंटेन्सिटी त्याच्या कामात असते आणि जी आर्तता असते त्याच्यात, आणि जो जीव ओतून तो जो करतो ना प्रत्येक अभिनय, प्रत्येक कॅरेक्टर, मला अशा लोकांचं, मला आहे ना खरंच खूप मनापासून मला रिस्पेक्ट आहे या लोकांबद्दल. कारण आहे ना खूप कमी लोक आहेत जी आपल्या क्राफ्टमध्ये इन्व्हेस्ट करतात. काम आलंय ना, आहे अनुभव, मग हे काय ह्या रोलमध्ये इतकं तसं काही करण्यासारखं नाही आहे, होऊन जाईल. आणि होतंही, अनेक वेळेला असं होतंही की तुमचा अनुभवच खरा एवढा असतो की तुम्हाला काही करायचीच गरज नसते. पण तरीसुद्धा प्रत्येक सीनमध्ये काहीतरी शोधायचं की ह्याच्यात काहीतरी वेगळेपणा आणूया, ह्याच्यात आपण हे पकडूया का, नको ह्याच्यामध्ये जर टोन सीनचा आहे की तो खूप चिडलेला आहे तर नाही, मी कोल्ड करतो एकदम, मग ते आणखीन अंगावर येईल. हे जेव्हा तुम्ही स्वतःला जेव्हा अप्लाय करायला म्हणजे करत राहता, तोवर तुमच्या आतला तो अभिनेता जो आहे तो जिवंत आहे, जागरूक आहे. एकदा ते संपलं ना की मग तुमचं पॅकअपची वेळ जवळ आली असं समजायचं. कारण याचा अर्थ की तुम्हाला आता काही इंटरेस्ट उरलेला नाही आहे त्याच्यामध्ये. सो हे नानांनी पण, म्हणजे त्याचं जे स्क्रिप्ट होतं वॅक्सिन वॉरचं ना, ते अक्षरशः राईट साईडला स्क्रिप्ट आणि लेफ्ट साईडला जो ब्लँक पेज असतं ना, तिकडे रांगोळी होती प्रत्येक पानावरती. इतकं त्यांनी बारीक बारीक, आणि तो काय करतो, तो सगळं स्क्रिप्ट लिहितो स्वतः, सगळे संवाद त्याचे लिहितो. तो जेव्हा लिहितो स्वतः तेव्हा त्याला म्हणजे ते मेमरीत येतात, नाही तोवर पाठांतर त्याचं होत नाही. आणि त्याच्यात एवढे मोठे मोठे मॉनोलॉग्स होते त्याचे, ते सगळे लिहिले होते त्यांनी. सो इट्स म्हणजे ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ प्रोड्युसर हुज हायर्ड नाना ॲज अन ॲक्टर, मला फार कौतुक आहे या गोष्टीचं. बंगाल फाईल्सवर येऊया आपण. एक सिनेमा म्हणजे काश्मीर फाईल्स किंवा ताशकंद फाईल्स आपण घेऊ तर प्रत्येक सिनेमाच्या वेळेला एक कॉन्ट्रोवर्सी आणि हे सगळं झालेलं आहे. आताही बंगाल फाईल्सच्या निमित्तानं आम्ही ऐकतोय, होते, पाहतोय. जेव्हा सिनेमा करायचं असं ठरलं, ऑब्व्हियसली ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ डिरेक्टर विवेक सरांना किंवा तुम्हाला माहिती होतं की हे होणारच आहे, यातून चर्चा होणार आहे, अशी होणार आहे. पण जेव्हा हे ठरलं ना की आपण हे डेअर करायचं, हे कुणीतरी बोललं पाहिजे, कारण असं म्हणतात की सत्य, न्याय आणि अधिकार ह्या तिन्ही गोष्टींच्या बद्दल जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा गोंधळ हा होतोच. तेव्हा तुम्ही फर्मपणे स्टँड घ्यायला तिथे स्वतः मजबूत हवं. तर तुम्ही आणि सरांची जी एक केमिस्ट्री आहे, जी आम्ही पाहतोय आता, आणि हा सिनेमा करायचा आहे, हे धाडस करायचंय, हे एका नोटला कुठल्या क्षणी ठरलं आणि ही गाडी कशी सुरू झाली? हे 2012 मध्येच ठरलं होतं आमचं. कारण काय ना, प्रत्येक चित्रपटाच्या आधी आपण हा करूया का असं नाही करतायत. तुम्हाला एक तुमची वाट ठरवायला लागते, आणि ती एकदा तुम्ही वाट ठरवलीत की त्यानंतर त्याच्यात तुम्हाला कितीही जर रोडब्लॉक्स आले तरी सुद्धा पुढे तर जातच राहायचं आहे ना. त्याच्यात आपण माघार घ्यायची नाही आहे. आणि का घ्यायची? कारण काही अशी आपल्या समाजात तत्व आहेत की जे आमचा पाय खेचायचा प्रयत्न करतायत. पण असे जे लोक आहेत, अशा ज्या वृत्ती आहेत आपल्या समाजात, त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती आमचा प्रेक्षक वर्ग आहे ना.
मग आम्ही सिन्सिअर कोणासाठी राहायचं? आमच्या प्रेक्षकांसाठी राहायचं ना. आम्ही जे ठरवलं आहे, आपण देशासाठी जे एक कार्य करायचं आम्ही ठरवलं आहे, की जुना जो इतिहास होता, जो पूर्णपणे आपल्यापासून जो लपवून ठेवला होता, तो लोकांसमोर आणायचा. आणि एखादं सत्य आपल्यापासून लपवलं तर मी समजू शकते की काहीतरी त्याच्या पाठीमागे काहीतरी राजकीय बांधिलकी असेल त्यांची, की त्यावेळेला आपण नको जाहीर करूया, नाही तर रायट्स होतील किंवा काहीतरी अराजकता माजेल, काहीतरी एखाद दुसरं इन्सिडेंट, एखाद दुसरा किस्सा असेल काही. पण तुम्ही पूर्णपणे तुमचा सगळ्याच इतिहासावरती असं जर पांघरून टाकलंय, तर ह्याचा अर्थ तुमचा काहीतरी अजेंडा आहे. आणि हा अजेंडा आमच्या अगेन्स्ट आहे, आमच्या मुलांच्या अगेन्स्ट आहे. कारण आमच्या मुलांना जर माहितीच नसेल की आपल्याबरोबर काय झालंय आपल्या पूर्वजांबरोबर, तर ते असेच आपल्या भविष्याचा विचार न करता पुढे जात राहतील. आणि पुन्हा हे जर सगळं त्यांच्यासमोर आलं तर, त्यांच्या किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला जर ह्याचा परत एकदा सामना करायला लागला तर. सो आपण इतकं इंडिया शायनिंग आणि आम्हाला काहीच फरक पडत नाही, लाला लँडमध्ये आपण नाही राहू शकत. आपल्याला आपला इतिहास कळणं, आपला भूतकाळ माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की याच्यावरती आपण काय करू शकतो? आपण चित्रपट बनवू शकतो. आपण चित्रपट बनवूया आणि संशोधन करून बनवायचं, की आपल्या हातून कुठेही अशी चूक नाही होता कामा की कोणत्याही कॉन्स्पिरसी थिअरीवरती तुम्ही चित्रपट बनवलाय. त्यामुळे आमचा रिसर्चचा जो एक प्रोसेस आहे तो पण खूप जास्ती आम्ही स्वतःसाठीच जास्ती कठीण करून ठेवलेला आहे, की ते 4-5-6 सोर्सेस मधून आम्हाला जोवर ते करॉबरेट होत नाही पूर्ण, सगळीकडनं जोवर त्याची पुष्टी मिळत नाही, तोवर ते सत्य मानायचंच नाही. बरोबर. आणि त्याशिवाय ते आपल्या चित्रपटात असताच कामा नये. तर त्यामुळे ह्या रिसर्चला वेळही लागतो, काही वर्ष लागतात. पण आम्ही ठरवलं की ही 3 चित्रपट आपण काढायचे आणि एकापेक्षा दुसरा आणि दुसऱ्यापेक्षा तिसरा हे वाढतच जाणार. आणि ह्याचे जे काय म्हणतो आपण, जे ट्रूथ्स बाहेर काढायचे आहेत ते आणखीन आपल्यासाठी डिफिकल्ट होत जाणार, हे आम्हाला आधीच माहिती होतं. पण सोशल मीडिया आल्यानंतर जे काही झालं, ती एक वेगळीच रियालिटी आमच्यासमोर आली. बट ठीक आहे, विल फेस इट. आतापर्यंत फेस केली आहे, विल फेस इट फर्दर टू. विवेक सर ट्विटरवर आहेत, पण तुम्ही फार नाही, तुम्ही नाहीच आहात. आणि आम्हाला ट्विटरवरच्या त्यांच्या पोस्ट म्हणजे बऱ्याचदा काश्मीर फाईलच्या वेळेला तर आम्ही इतकं त्यांना फॉलो करायचो की दर दिवशी काही ना काही असायचं, कारण सिनेमाला विरोध कायम होत होता, पण सिनेमा काही हटत नव्हता थिएटरमधनं आणि इतका सपोर्ट मिळत होता. आत्ताही ते सगळं वारं सुरू झालेलं आहे. तर कधीतरी असं असतं ना की ट्रोलिंग, हा तुम्ही आता सोशल मीडियाचा उल्लेख केलात म्हणून, हे ट्रोलिंग बऱ्याचदा काय म्हणतात समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतात आणि त्यातनं चुकीच्या गोष्टी घडत जातात. त्याचा कधी कधी आपल्याला तोटाही होतो. किंवा मग अशा वेळेला तुम्ही दोघंही प्रोड्युसर म्हणून म्हणा, ते डिरेक्टर म्हणून म्हणा, स्वतःला किती हे ठेवताय, म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत शांत ठेवताय आणि काम राहून सगळ्या गोष्टी हे करताय? नाही, शांतच राहावं लागतं, कारण पर्याय काय आहे दुसरा? काय होतं ना की कोणी आमच्या कामाचा विरोध केला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, करावा त्यांनी विरोध. तो त्यांचा फ्रीडम ऑफ स्पीच आहे ना. त्यांना जर आम्ही जे करतोय ते बरोबर वाटत नसेल तर त्यांनी जरूर विरोध करावा आणि आम्ही त्याचा क्रिटिसिझम ऐकायलाही तयार आहोत. पण ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते सोशल मीडियावरती, ती मग ते सगळं वाचायची गरज नसते. ट्रोल्स कुणाला खरं म्हणायचं, मला ह्याचाच प्रश्न पडतो. कारण अनेकदा जे ट्रोल्स असतात हे खरे बॉट्स असतात, हे खरी लोकही नसतात. हो. आणि अशा वेळेला मग आपण कुणावरती चिडतोय? आपण लोकांवरती चिडतोय का आपण मशीनवरती चिडतोय हेच आपल्याला माहिती नसतं. आणि आपण उगाच एका सेक्शनला आपण खूप जास्ती काय म्हणतो व्हिलिफाय करायला लागतो. आणि आमच्या बाबतीतही तेच होतं की कित्येक असे हे आहेत बघा, यूट्यूबवरती ट्रेलर्स आहेत
काश्मीर फाईल्सच्या नावाने, हो. बंगाल फाईल्सच्या नावाने, जे आमचे चित्रपटच नाही आहेत. निश्चित. काय भलतंच आहे त्याच्यामध्ये. आता लोक ते बघून त्यांना असं वाटतं की हे असलं फालतू प्रकार जे सगळे त्याच्यात दाखवले ते सगळं आम्ही करतो, आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि मग आम्हाला विलिफाय करतात. तर त्याच्यामुळे मला वाटतं एक कुठेतरी स्वतःचा विवेक वापरून लोकांनी हे तरी समजायचा प्रयत्न करावा की हे खरं आहे का, ही फेक न्यूज आहे का काय आहे. सर्वात पहिली गोष्ट ही आहे. आणि एनिवे लोकांनी काय करावं त्याच्यात मला काय, आय डोंट हॅव टू गिव्ह देम एनी काय म्हणतो त्याच्याबद्दल सजेशन्स अबाउट इट, बिकॉज आय एम नो वन. त्यांना जे करायचं ते त्यांनी करावं. आम्ही फक्त या गोष्टींकडे लक्ष देत नाही, कारण जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करता तेव्हा तुमच्यात नेगेटिव्हिटी भरते. आम्हाला खूप काम करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप ऑप्टिमिस्टिकली सगळ्या गोष्टींकडे बघतो आणि वी गो अहेड विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट. बरं, आत्तापर्यंत तुमच्या अभिनयाचे सिक्रेट्स तुम्ही हळूहळू सांगताय की काय, कशा पद्धतीनं तुम्ही हे स्वतःला घडवलं. या सिनेमात असं आम्ही ऐकतोय की 100 वर्षाची स्त्री तुम्ही साकारताय. त्यामुळे ती डेप्थ किती खोलवर असेल अभिनयाची हे आम्ही आता पडद्यावर अनुभवणार आहोत. तर त्याविषयी थोडक्यात जाता जाता. मुळात आहे ना, ते 100 वर्षाचं म्हटलं ना की मला जरा दडपणच येतं, कारण कोणीही 100 वर्षाचं दिसू नाही शकत असं मला वाटतं, कारण 100 वर्षाचे कसे दिसतात कुणालाच माहिती नाही. आणि त्या वयात मग तिथपर्यंत मी असेन का नाही, मी 100 गाठेन का नाही कधी, मुळात ह्याच्याबद्दलच शाश्वती नाही. गाठेन तर मी कशी असेन, मला बोलता येत असेल का नाही, माझं डोकं ठिकाणावर असेल का नाही, काहीच माहिती नाही आहे. सो एक शॉट इन द डार्क असं मी ह्या रोलला अप्रोच झाले. आणि सगळ्या रिअल कॅरेक्टर्स आहेत या फिल्ममध्ये, पण फक्त एक महाभारती काल्पनिक कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे तिलाही तितकंच रिअल दाखवायचं प्रत्येकाच्या रियालिटीच्या मध्ये. ही जरा थोडीशी एक कठीण गोष्ट होती माझ्यासाठी, कारण महाभारतीसाठी मला काही रेफरन्सेस नव्हते. तसे काश्मीर फाईल्समध्ये मला होते. मला व्हिडिओज बघता आले, मला स्पीचेस बघता आले, मला बऱ्याच गोष्टी अवेलेबल होत्या, आर्टिकल्स अवेलेबल होते. त्याच्यावरती मी ती कॅरेक्टर पूर्ण घडवली. इकडे काहीच नाही आहे, इकडे फक्त स्क्रिप्ट आहे आणि स्क्रिप्ट फक्त बायबल आहे, दुसरं काही नाही आहे तुमच्यासमोर. तर मग असं असताना फक्त रियाज एके रियाज, दुसरा काहीच पर्याय नव्हता. आणि मी विवेकला खूप सांगितलं की तू प्लीज मला कास्ट करू नकोस, आपण एखाद वृद्ध महिला ह्याच्यात पाहिजे, कारण ती दिसली पाहिजे तशी. आणि तुमची जी घरातली एक आपली आजी असते ना, ती गोड जी आजी असते की जिच्या कुशीत जाऊन आपण कधीही जाऊन आईची तक्रार करतो आणि रडतो, आणि ती आपल्याला खूप आपले लाड करून आपल्याला अगदी प्रेमाने समजावते आणि आईची बाजू सांगते की ती कशी चूक नाही आहे, अशी ती एक खूप म्हणजे आपलीशी वाटणारी एक आजी तशी दिसली पाहिजे ती. आता प्रोस्थेटिक आपल्या इथे जे करतात ते फार चांगलं करतात, पण आपल्या इथे हॉरर शोजचं खूप जास्ती करतात. त्याच्यामुळे मी जितक्या वेळेला प्रोस्थेटिक्स आम्ही ट्राय केलं तो भयानच दिसे चेहरा. तर त्याच्यामुळे तो जो एक गोडवा आहे त्या महाभारतीचा, की ती आजी जी वाटली पाहिजे, तिच्यात जो इनोसन्स वाटला पाहिजे, तो सगळा त्याच्यात मरत होता. मग मला विवेक म्हणतो आपण प्रोस्थेटिकच नको करूया. म्हटलं अरे मग मी दिसू कशी 100? त्याच्यामुळे खूप खूप जास्ती टेन्शन होतं. मी कसं तरी थोडं बहुत मेकअप, केस पांढरे करणं, विग वापरणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात झाल्या. मग त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज आणि थोडासा VFX वगैरे असं करून करून आता ती मी 100 दिसले का नाही मला माहिती नाही, पण ती एक वृद्ध महिला आहे इतपतच मी अजून बोलतेय. मी 100ला आत्ता सुद्धा कमिट करत नाहीये. पण मला असं वाटतं की तिचा जो एक काय म्हणतो आपण पूर्ण ती जी एक कॅरेक्टर बनून समोर आली आहे ती थोडीशी इंटरेस्टिंग वाटतेय, ऑन स्क्रीन तरी वाटतेय. आता बघूया. निश्चित. आणि 5 सप्टेंबरला सिनेमा भेटीला येतोय आपल्या, आणि आम्ही सगळे एक्सायटेड आहोत, कारण हा विषय असा आहे की तुम्ही जसं म्हणालात तसं आमचंही मत आहे की हा इतिहास हवा तसा आणि हवा तेवढा पोहोचला नाहीये लोकांपर्यंत, किंवा योग्य असा पोहोचलेला नाहीये. तो कदाचित आता आम्हाला सिनेमाच्या माध्यमातून समोर येणार आहे, त्यामुळे ती एक्साइटमेंट लोकांमध्ये आहेच. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की कॉन्ट्रोवर्सी होतच राहतात. आपण शांत राहायचं, आपल्याला जे दाखवायचंय ते आपण दाखवायचं, आणि जे सत्य लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय तो करायचा. पण मला आता जाता जाता एक असं मी म्हणेन की
तुम्ही अभिनेत्री म्हणून जितक्या लोकांना माहिती आहात, निर्माती म्हणून आता माहिती आहात, पण सूत्रसंचालिका हा विषय काढल्याशिवाय राहत नाही. तर मला आणि महत्वाचं म्हणजे तुमची एक सुरुवात तुम्ही गुणगुणायचं सुद्धा सूत्रसंचालन करताना. त्यामुळे मी जसं म्हणाले तसं ही फरमाईश असेल प्रेक्षकांकडून की 2 ओळी तेरी पनाह में. बापरे, नाही मला, मी ह्या प्रमोशन्स मध्ये माझी एवढी म्हणजे मला असं वाटतं घसा आवाजाचं बसलाय. म्हणण्यापेक्षा एक छान, कारण असं असतं की आपल्या नव्या कलाकृतीला आशीर्वादही देवाचे हवे असतात हो, आणि त्या पण ते नको माध्यमातून एक गाणं. 2 की तुमच्याकडनं एक 2 ओळी होऊन जाऊ देत. কিছুদিন মনে মনে, কিছুদিন মনে মনে ঘরের কোণে শ্যামের পিড়ি রাগোপনে, কিছুদিন মনে মনে, কিছুদিन মনে मने. बस एवढंच गाऊ शकते. म्हणजे नाही, खरं तर मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश आणि आता मला वाटतं नॉर्थ इंडियन बंगाली भाषा तुम्ही आता. तेवढे बंगाली आहेत आणि आता नॉर्थ इंडियन पण बोलतच असाल तितकी उत्तम घरातच. नाही, आमच्याकडे हिंदी, विवेक हिंदी आहे ना. नॉर्थ इंडियन म्हणजे त्या ह्याची लँग्वेज नाही बोलत तिकडची, म्हणजे थोडासा लहेजा वेगळा असतो ना त्या थोडा. साईडचा. हा, पण त्यांच्या घरात खूप छान हिंदी बोललं जायचं नेहमीच, त्याच्यामुळे आम्ही इंदोरी स्टाईल आणि भोपाळी स्टाईल. येस. आणि त्यामुळे आणि आम्हाला अभिमान आहे की मराठी असून, माहीमकर, दादरकर हे असं असून इतकं सुंदर मराठी अस्खलित बोलून इतक्या सगळ्या भाषा, आणि आता बंगालीमध्ये इतकं सुंदर गाणं तुम्ही म्हटलेलं आहे, मला अर्थ नाही कळलाय पण मी तो मला तो ऐकायला आवडेल. किचुदिन मोने मोने म्हणजे कधीतरी मनातल्या मनात, शामीर पेरीत म्हणजे श्रीकृष्णाची जी प्रीती आहे ती कुठेतरी हृदयात लपवून ठेव, असा या गाण्याचा अर्थ आहे. आणि असं कुठेतरी म्हणतात मराठी जसं गोड आहे बोलायला, तसं बंगाली भाषा ही तितकीच गोड आहे, खूप मधाळ भाषा आहे. आणि त्यातली गाणी तुम्हाला कळली नाहीत तरी शब्द तरी त्या मला वाटतं स्वरांमध्ये तुम्ही बांधले जाता. आणि असंच आम्ही देखील तुमच्या सिनेमाच्या या स्वरांमध्ये, सुरांमध्ये आणि कथेमध्ये बांधले जाऊ. त्यासाठी तुम्हाला सिनेमासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वी नीड एव्हरीवन्स ब्लेसिंग्स, कारण काय म्हणतो, कठीण राह पर निकल चुके हैं, तर सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे.